नमस्कार. आज आपण निघालो आहोत पालघर जिल्ह्यातल्या एका ऐतिहासिक आणि निसर्गरम्य भेटीवर. हा प्रवास आहे शिरगावच्या दिशेने. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली ही घनदाट हिरवळ, नारळी सुपारीच्या बागा. प्रवासाचा हा सुरुवातीचा टप्पाच मनाला ताजेपणा देतो. आणि अखेर आपण पोहोचलो आहोत शिरगावच्या ऐतिहासिक किल्ल्यावर. हा बघा, किल्ल्याचा भक्कम बुरुज आणि दगडी प्रवेशद्वार. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देणारे फलकही इथे लावले आहेत. चला आत जाऊन पाहूयात. किल्ल्याच्या आत पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवते. या जुन्या दगडी भिंती, पहारेकऱ्यांच्या जागा आणि तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या, सगळं काही आपल्याला इतिहासाच्या काळात घेऊन जातो. किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारं दृश्य खरोखरच अप्रतिम आहे. एका बाजूला हिरवीगार वनराई आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रावर मावळणारा सूर्य. इथून सूर्यास्त पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. किल्ला पाहून झाल्यावर आपण निघालो आहोत इथल्या प्रसिद्ध शिरगाव बीचकडे. किल्ल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हा किनारा आहे. सुरूच्या झाडांची ही रांग आपल्याला थेट किनाऱ्यावर घेऊन जाते. आणि हा आहे शिरगाव बीच. संध्याकाळची वेळ असल्यामुळे किनाऱ्यावर बऱ्यापैकी गर्दी आहे. इथे अनेक छोटे छोटे खाण्याचे स्टॉल्स आहेत. गरमीपासून थंडावा देणारे हे ताजे ताडगोळे इथे नक्की चाखून बघा. हा किनारा मुलांसाठी तर एक पर्वणीच आहे. इथे तुम्हाला उंटाची सवारी, कॅमेल राईड करता येते. घोड्याच्या बग्गीतून फेरफटका मारता येतो आणि लहान मुलांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, ट्रॅम्पोलिन आणि अशा डेकोरेट केलेल्या सायकली सुद्धा भाड्याने मिळतात. पण या बीचचं खरं वैशिष्ट्य आहे इथली ओहोटी. संध्याकाळी पाणी खूप आतपर्यंत जातं आणि अक्षरशः
मैलोंचा विस्तीर्ण सपाट किनारा मोकळा होतो. ओल्या वाळूवर मावळत्या सूर्याचं हे प्रतिबिंब जणू काही आकाशाने जमिनीवर आपलं रूप पसरवलं आहे. लोक निवांतपणे या किनाऱ्यावर फिरण्याचा आनंद घेत आहेत. मुलं वाळूत खेळण्यात दंग आहेत. दिवसभराचा थकवा घालवणारी आणि मनाला शांती देणारी शिरगाव बीचची ही एक अविस्मरणीय संध्याकाळ.